शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला 101% गॅरंटी देतो, तुमच्या सोयाबीन पिकामध्ये 100% भरघोस फुटवा लागणार, चांगली फुलधारणा होणार आणि उत्पादनही वाढणार। कारण मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जर आपण योग्य त्या अन्नद्रव्याचा वापर फवारणीद्वारे केला तर 100% चांगला फुटवा लागतो आणि उत्पादनही वाढतं। परंतु अनेक शेतकरी बांधवांना माहिती नसल्यामुळे पहिल्या फवारणीमध्ये आपण नको त्या अन्नद्रव्याचा, नको त्या टॉनिकचा वापर करतो आणि आपल्याला पाहिजे तसा फुटवा मिळत नाही। परंतु मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणतं अन्नद्रव्य वापरायचं त्याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक आहे, साधारण 95 ते 100 दिवसाचं पीक आहे आणि कमी कालावधीच्या पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे ती अत्यंत महत्त्वाची फवारणी असते आणि या फवारणीमध्ये आपण जर योग्य टॉनिक, योग्य अन्नद्रव्य असलेलं विद्राव्य खत वापरलं तर 100% चांगला फुटवा लागतो। मित्रांनो, सोयाबीन हे जे पीक आहे एक तेलवर्गीय कडधान्य पीक आहे आणि हे स्वतः हवेतील नत्र आपल्याला उपलब्ध करून घेतं, त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाला अधिक प्रमाणात नत्राची आवश्यकता नसते। परंतु जे फॉस्फरस आहे, ज्याला आपण स्फुरद म्हणतो, या अन्नद्रव्याची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर अधिक प्रमाणात फॉस्फरसयुक्त विद्राव्य खताचा वापर केला तर मित्रांनो जबरदस्त असा फुटवा आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळू शकतो। म्हणजे मित्रांनो, जे ICL कंपनीचं 11-36-24 विद्राव्य खत आहे ते तुम्ही वापरू शकता प्रति 20 लिटर पंपसाठी 80 ग्राम, किंवा मित्रांनो जे 12-61-0 आहे ते वापरू शकता तुम्ही प्रति 20 लिटर पंपसाठी 80 ग्राम पहिल्या फवारणीमध्ये। आणि मित्रांनो, यापैकी एक विद्राव्य खत घेऊन तुम्हाला एक टॉनिक घ्यायचं आहे आणि ते आहे बायोविटा EX। ते तुम्हाला 40 ml प्रति 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे। जर तुम्ही एक विद्राव्य खत, एक टॉनिक आणि एखादं आळीसाठी आणि बुरशीसाठी एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक जर घेतलं तर जबरदस्त असा फुटवा तुमच्या सोयाबीन पिकामध्ये लागणार आहे, जबरदस्त फुलधारणा होणार आहे आणि उत्पादनही वाढणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा। धन्यवाद।